डीजे संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामुळे तमाशा, लावणी, शाहिरी, लोकनाट्य आणि वगनाट्य यासारख्या पारंपरिक लोककलावंतांवर संकट ओढवले आहे. लोककला टिकवायची असेल तर तिच्या संरक्षणासाठी समाजाने संघटितपणे आवाज उठवण्याची गरज आहे, अशी परखड अपेक्षा ज्येष्ठ लोककलावंत तथा पद्मश्री पुरस्काराचे मानकरी रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली. प्रबोधनाचे प्रभावी माध्यम असलेल्या तमाशासह लोककला जिवंत ठेवण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत झटत राहणार असल्याचेही खेडेकर यांनी नमूद केले. लोककलेचे भूषण महाराष्ट्राचे सुपुत्र ज्येष्ठ तमाशा कलावंत लोकशाहीर रघुवीर खेडेकर यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल रुग्ण हक्क परिषद व कलाप्रेमी नागरिकांच्या वतीनं मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांच्या हस्ते खेडकर यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल मेघराज राजे भोसले यांचाही विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, पार्श्वगायक प्राध्यापक गणेश चंदनशिवे, स्वागताध्यक्ष व रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक उमेश चव्हाण, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त जान मोहम्मद पठाण, रुग्ण हक्क परिषदेच्या शहराध्यक्षा अपर्णा साठे मारणे आदी उपस्थित होते. रघुवीर खेडकर म्हणाले, लोककलावंतांच्या वाट्याला असा सन्मान येणे ही अत्यंत दुर्मिळ बाब आहे. काही जण आजही लोककलेकडे दुय्यम नजरेने पाहतात. त्यामुळे हा पुरस्कार माझा नसून संपूर्ण लोककलेचा सन्मान आहे. माझ्या जन्माच्या अवघ्या 5व्या दिवशी तमाशाच्या फळ्यावर माझे पदार्पण झाल्याचं त्यांनी सांगितलं. अध्यक्षीय भाषणात श्रीनिवास पाटील म्हणाले, रघुवीर खेडकर यांचे कुटुंब हे लोककलेसाठी आयुष्य वेचणारे कुटुंब आहे. खेडकर लहान असताना त्यांच्या आई कांताबाई सातारकर माझ्याकडे आल्या होत्या. त्यावेळी त्यांना अर्थसहाय्य करण्याची संधी मिळाली आणि त्यातून त्यांचा तमाशा पुढे उभा राहिला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही या कुटुंबाने तमाशा, लावणी आणि गवळण यासारख्या लोककलांचे जतन आणि संवर्धन केले. उल्हास पवार म्हणाले, लोककला ही ग्रामीण समाज जीवनाचा आत्मा आहे. रघुवीर खेडकर यांनी केवळ तमाशा सादर केला नाही तर लोककलेचा सन्मान आणि अस्मिता जपण्याचे मोठे कार्य केले आहे. सुरेखा पुणेकर यांनी लावणीचा दर्जा घसरला आहे. आज रसिक नको त्या गोष्टींना डोक्यावर घेत आहेत. मात्र काही काळापुरती रसिकांना आकर्षित करणारी ही गोष्ट आहे. कालांतराने लोक पुन्हा लावणी आणि लोककलेला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला. मेघराज राजे भोसले यांनी मराठी लोककलेला प्रोत्साहन देणार असून डीजे मुक्त लावणी व कार्यक्रम होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. आणि डीजे लावणीचा जन्म झाला. त्या डीजे लावणीने तमाशा, लावणी, शाहिरी, नाटक, लोकनाट्य याच्यावर मात केली. लोक हे आपलं नको म्हणू लागले. त्या डीजे लावणी मी पाहिली, एक लावणी. डीजे लावणीचा कार्यक्रम कसा असतो, लोक म्हणजे तरुण पोरं का गर्दी करतात, काय नाही, झंपरला कपडा नाही, बेमटाच्या खाली साडी, पायात घुंगर नाही, केस बांधलेले नाही, आंबाडा नाही, नाकात नथ नाही, गळ्यात काही नाही, फक्त तो पदरा असा धरायचा, कमरेवर हात लावायचा, पब्लिक कडे बॅक साईड करायची ना, असं 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 करायचं, झालं वन्स मोर. काय काय चाललंय काय? अरे चालतं कुठं तिकडे बिहार, यूपी मध्ये. आपल्याकडे नाही. आपला महाराष्ट्र संस्कृतीने भरलेला आहे. महाराष्ट्राला लाज लज्जा आहे. महाराष्ट्राला संस्कृती आहे. आणि असे कार्यक्रम जर चालू राहिले तर आमच्या लोककलेवर फार मोठी गदा येईल नाही, आलेली आहे. आणि भैयांना माझी विनंती आहे की आपण ताबडतोब एक मीटिंग बोलवा सर्व कलावंतांची. त्याच्यात तमाशा कलावंत पाहिजे, लावणी कलावंत पाहिजे, शाहीर कलावंत पाहिजेत, नाट्य कलावंत पाहिजेत, सिने कलावंतही पाहिजे. कुणालाही कार्यक्रम करायचा असेल तर त्यांनी तो लाईव्ह कार्यक्रम करावा. मुका कार्यक्रम करू नये. मुका तो कलाकारच नसतो. मी त्याला कलाकार मानत नाही. लावणी करायची, महाराष्ट्राची लावणी
गुडघ्यापर्यंत घुंगर पाहिजे, त्याला मोठा आंबाडा पाहिजे, त्याला गजरा पाहिजे, नाकात नथ पाहिजे, साडी चापून चोपून नेसलेली पाहिजे, ढोलकीवर थाप पडली का बाईचं अंग थरारलं पाहिजे आणि तिथं थरारलेलं अंग पाहून रसिकांच्या अंगावर काटे आले पाहिजे. त्याला म्हणतात लावणी. 3 मुली आहेत आणि एक मुलगा बारका. पोट भरणा. काय करू म्हटलं बाई तुम्हाला काय पाहिजे? मला म्हणे तमाशा परत उभा करायचा आहे, पैसे लागतील. म्हटलं मी देतो, तुमचं नको म्हणलं. चला मला घेऊन चला म्हटलं. कचेरीत गेलो, मामदार कचेरी. ड्रायव्हर मी, कारण माझा ड्रायव्हर गेला होता जेवायला. ड्रायव्हर मी, शेजारी रोशनताई म्हणजे आपल्या कांताबाई सातारकर. मी सातारचे, तुम्ही सातारचे आहे आणि तुम्ही तमाशे शौकीन आहात मला कळले. पाटील रमतो कशात? पहिला कुस्ताच्या फडात, दुसरा उसाच्या फडात, तिसरा भजनाच्या फडात आणि रात्री कोणाला न सांगता साऱ्याच्या वाड्यावर लावणीच्या फडात. इतकं सुंदर म्हणून दाखवलं. मी कचेरीत गेलो, प्रांत कचेरीत जातो, ममदारचे सगळे उठले. मी तिथल्या ट्रेजरी ऑफिसर बोललो, बाईला एक 10,000 रुपये लागत आहेत, मी सही करतो. मी जामीन झालो. माझे पैसे त्यांनी घेतले नाहीत, माझ्या बायकोचे पैसे घेतले 5,000 आणि तिथले 5,000 तुमचे नाही घेणार. आणि दसऱ्याला उघड्या कचेरीच्या शेजारी भीतीच्या पड्यात एका कट्ट्यावरती दसऱ्या दिवशी खुर्ची ठेवली, तिच्या पट्ट्याबाबरचा फोटो ठेवला आणि जुन्या कपड्यामध्ये 5-6 कलावंत आणि हे पोरगा आणि शुभ मंगल चरणी गण नाचाला कसा बाई पाऊस आला झालं.